Raja
श्री गुरु सारे का अस पाठिना श्री गुरु सारे का अस पाठिना
ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवदानि जोरी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मनोजवं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पाण्डुरङ्गाकरो प्रथम
गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला घेतलेला आहोत। या कलियुगामध्ये जन्म आणि मृत्यू हे जसे आपल्या आपल्या ठिकाणाला स्थिर आहेत,
तसं या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्राण्याला काही महत्वाच्या गोष्टी करण्याकरता भगवंतांनी हा जन्म दिला आहे. काय करण्याकरता जन्माला दिलेला आहे हो? मागील जन्माचे भोग भोगण्याकरता पाठवलेला आहे. स्वतःला आपण जास्त हुशार समजायचंच नाही महाराज. कारण का, ज्या कार्याकरता आपण आलेले आहोत, नवे नवे भगवंतांनी पाठवलेले आपल्याला, या जन्मामध्ये आपल्या स्वतःच काहीच नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय म्हणता? असंच म्हणतो मी. जन्माला येताना काय घेऊन आला? काय घेऊन आला? किती? आता लाख लाख रुपये देऊन लेकर घरी यायला लागले. बरोबर आहे की नाही? अजून मागायच्या दिवसात मला वाटतं त्याच्यापेक्षा महाग होणार आहे. येताना काय आणलेलं आहे, जाताना काही न्यायचं नाहीये. या गोष्टी जशा आपल्या जीवनामध्ये अटळ आहेत ना, तसं जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे महाराज. कसं दुर्लक्ष आहे? हा देह भगवंतानी दिलेला आहे, लक्षात आलं का? अटळ गोष्टी सांगतो. अटळ म्हणजे अटळ. देवे दिला देह भजना गोमुटा. देवाने हा देह सगळ्यात महत्वाचं कार्य करण्याकरता म्हणजे भजन करण्याकरता पाठवलेला आहे. आणि जन्माला येताना सुद्धा आपण भगवंताला हात जोडून गर्भावस्थेमध्ये असताना त्या असलेल्या दुर्गंधीतून देवाला हात जोडून, गर्भातला जीव देवाला हात जोडून म्हणत असतो, देवा मला याच्यातून दुर्गंधीतून बाहेर काढ, मी तुझं नामस्मरण नक्कीच करणार आहे. असं गर्भातला जीव देवाला हात जोडून विनंती करतो महाराज. पण आपण देवाच्या दारात गेल्यानंतर हात जोडत नाही, ही शोभांतिका आहे. हे आपलं दुर्दैव आहे. पण ज्याला अजून वाऱ्याचा झुळूकच त्याला अजून नाही लागलेला आहे, उन्हाची त्याला अजून झळच नाही लागलेली आहे, तरी पण तो देवाला म्हणतो की देवा मला या दुर्गंधीतून बाहेर काढ, मी तुझं नामस्मरण नक्कीच करणार. देव म्हणतो मी त्याच्याकरता तर तुला जन्माला घालायला लागलोय, त्याकरता तर तुला जन्माला घालत आहे ना. तरीही जीव म्हणतो की देवा मला याच्यातून बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ. देवाला विनंती करतो. देव म्हणतो या दुर्गंधीतून बाहेर काढू तुला. हो देवा काढ, आता सहन होत नाही. सहन होत नाही म्हणजे काय? त्याची जन्माची वेळ जवळ यायला लागली असं म्हणायचं बरं आपण. बाहेर आल्यानंतर भजन करणार असं म्हणणारा हा गर्भातला जीव बाहेर देवाने जगामध्ये आणल्यानंतर त्याच क्षणाला देवाशी आपण गद्दार वागतो महाराज. बैमान होतो आपण देवाचा. कसं बैमान होतं सांगू का? जन्माला आल्यानंतर आपल्या गावातले म्हणायचं का आपण जगातलं म्हणूया? जगातलं म्हणायचं. जगातलं तर आपल्या भारतातलं म्हणू, महाराष्ट्रातलं म्हणू. जन्माला आलेला जीव कशा प्रकारचे आवाज काढून सगळ्याला जागा करतो की मी देवाशी खोटं बोललो. क्या क्या बरोबर आहे का? असंच आवाज येतो ना जन्माला आलेले. खरं तर असंच येतो ना का? वेगळं आपल्या भागामध्ये नाही ना? असंच येतो. बरोबर. क्या देवा, केव्हा मी तुला म्हणालो की मी तुझं जन्माला आल्यानंतर जगात आल्यानंतर भजन करतो, त्याच क्षणाला आपला हा प्रत्येक जीव, तुमचा काय माझा काय वेगळा नाही बरं का. प्रत्येक जीव देवाला जन्माला आल्यानंतर या जगाचं वारच वाईट आहे महाराज. त्या जीवाचा काही दोष आहे का? देवाने चांगल्या करता पाठवलंय का? पाठवलंय ना. पण बाहेर आल्यानंतर त्याला जी वृत्ती होती ना बोलण्याची, बोलता तर येणार नाही, रडूनच त्या शब्दामध्ये तो व्यक्त करतो, देवा कधी म्हणालो तुला.
तरीही देव म्हणतो की तुला हा जन्म मीच दिलेला आहे. आता मला सांगा, जन्माला आल्यानंतरच जर कार्य जर आपण जर असंच विसरायला लागलो तर आपला मधला कालावधी चांगला जाणार आहे का? चांगला जाणार आहे का? नाही जाणार. काय आहे, प्रत्येकाच्या ललाटी लिहिलेल्या हिशोबाप्रमाणे, सटवाईनं लिहिलेल्या हिशोबाप्रमाणे. आता परवा एका महाराज म्हणाले, महाराज म्हणले आता सध्या सटवाई काही 5वीला लिहायला येतच नाही म्हणजे. मी म्हणलं कसं काय महाराज? काय करणार म्हणले, 5वीच्या दिवसाला ती दवाखान्यातच असते ना, ते लेकरू पण तिथंच आणि त्या लेकराची माय पण तिथं. पूर्वी घरी येत होते ना, घरी डिलिव्हऱ्या होत होत्या नाही, तर 5वीच्या वेळेला सटवाईचं लिखाण व्हायचं त्या जन्मलेल्या जीवाचं. अशा प्रकारचा सध्या आताचा काळ आपल्या डोळ्यासमोर आहे. मला सांगा महाराज, आपण जर या जन्माचं महत्वाचं कार्य जर आपण जर बाजूला ठेवून जर मी जगेन असं जर म्हणत असाल, असे जगणारे सुद्धा या जगामध्ये खूप आहेत, नाही असं म्हणता येणार नाही. पण येची जन्मी घडे देवाचे भजन, याच जन्मामध्ये आपल्याला भजन करण्याचं भगवंतानी बळ दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, इंद्रिय दिलेली आहेत. दिले इंद्रियात पाया काला, दिले इंद्रियात पाया काला, दिले इंद्रियात पाया काला, दिले इंद्रियात पाया काला, तोरे रूपा बोलाया वासना, तोरे रूपा बोलाया वासना, तेरे बोलती नारायण, तेरे बोलती नारायण, नाचे जीवन दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, देणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरो. एवढं सगळं अमूल्य दिलेलं असताना आपल्याला त्याचं मूल्यच कळत नाही महाराज. कुठपर्यंत? शेवटच्या मुक्कामापर्यंत कळत नाही आपल्याला. तुम्ही म्हणाल शेवटचा मुक्काम म्हणजे काय? पंढरपूरच्या वारीतला आपला, सोलापूरवरून नाचत जाऊ त्याच्या गावाने, असं नाचत आपण पंढरपूरला जातो वारीला आणि पंढरपूरच पोचतो. तो आपला शेवटचा मुक्काम आहे का? नाही महाराज. का जागा करायचं? गात जागा, गात जागा, प्रेम मागा. काय करायचं आहे, काय मागायचं आहे? मी तर म्हणतो मागूच नका ना, जे सांगितलं तेवढं तरी करा. 22 जानेवारीला खरं मी हात जोडतो बरं का सगळ्याला. महिला मंडळ बाहेरचं आत या ना, या हो, तुमच्याशिवाय कीर्तन नाही. या इकडं बाहेर, आपण नंतर कीर्तन झाल्यावर बसू गप्पा मारायला.
पुरुष वर्गाला विनंती आहे, आत या ना, यावं या. आम्ही काय तुमच्या गावाला येत नाही पुन्हा सारखं सारखं, या. अमूल्य देह आहे, इंद्रिय अमूल्य आहे. तो प्रत्येक इंद्रियाला काम दिलं देवाने. का मागील जन्माचे भोग भोगण्याकरता तुला हा जन्म आहे. आधी तुला ते भोगावं लागणार आहे. त्याच्या नंतरच्या काळामध्ये तुला या जन्माचं कर्म करायचं आहे. का जेणे तू जोडसी नारायण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. जेणे तू जोडसी नारायण, नारायण प्राप्त होण्याच्या करता आपल्याला बरंच आधी पाठीमागं बरंच काय करावं लागतं महाराज. आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, काहीच करत नाही महाराज. आपण लबाडच, आपण लबाड. हा जीव आहे ना, मी माझं सांगतो बरं, लबाड जीव आहे, लबाड. धोका देणारा माणूस आहे हा, लक्षात घ्या. कीर्तनाच्या करता येता का असं जर विचारलं तर महाराज येणार ना. महाराजाची टाळच ओढतात महाराज. काय सांगत काही करत नाहीत बरं का, काही करत. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्ले वगैरे तसलं काही नको लोकांना, काहीच नाही. फक्त येतो म्हणायचं आणि धोका द्यायचं. अशाने काय होणार आहे, तुमचं कर्म तुम्हीच लिहिता ना. कर्माची लिखाण कोण करतं, आपण जे करतो तेच लिहिलं जातं ना. या जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याकरता भगवंतानं हा अमूल्य देह दिलेला. अमूल्य महाराज, त्याचा हिशोबच नाही. 3.5 हाताचा देह हा देवाने अमूल्य दिलेला, त्याचं मूल्य तुम्ही करू शकत नाही. दवाखान्यात गेल्यानंतर मात्र त्या प्रत्येक इंद्रियाचं मूल्य रिपेरी करण्याकरता, बरं का, रिपेरी करण्याकरता. रिपेरी म्हणजे काय, दुरुस्ती करायची. तुम्ही म्हणाल महाराज तुमचा व्यवसाय पण तोच आहे का, तोच व्यवसाय आहे. माझ्या दुकानामध्ये मेलेल्यालाच मी जिवंत करतो. विठाल माणसाने सत्यानं चालावं. काय गोपाळ महाराज तुमचं काय म्हणणं? तुमच्याकडे गाड्या घोडे किती पण असू द्या, सत्याच्या मार्गाने चाला. माघवारीच्या करता या वर्षी नाशिककर महाराजांच्या दिंडीमध्ये एक 7-8 महिला आल्या. म्हणले महाराज, म्हणले आम्हाला वारीला यायचं, या ना. आमचं सगळ्याला हात जोडलेला असते वारीच्या. या प्रत्येकाला सकळाशी येते अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामस्मरण करण्याकरता प्रत्येकाला अधिकार देवाने दिलेला आहे. या म्हणलं. नाही महाराज म्हणले आमची थोडीशी जरा अडचण आहे. आता काय अडचण आहे, संसारातल्या अडचणी सांगू नका म्हणलं. मी सगळं दुकान काम धंदा सगळं उलट टाकून निघत असतो म्हणलं. त्याच्यापेक्षा काय वेगळे तुमची अडचण आहे. नाही म्हणले जरा कसं आता वयाच्या कुणाची गुडघे दुखते, कुणाची कंबर पातळी, काय 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 शरीराला व्याधी आहे. लक्षात आलं का? शरीर रोगाचे भांडार म्हणलेलं आहे महाराज. मग या शरीराला त्या वयाप्रमाणे ते काम करायचे. इंद्रिय रिटायरमेंट आलं का लक्षात, जवळ आलेले असतात, मग ती कामं करत नाही. म्हणले महाराज आमचे ते गुडघे बाद झालेले आहेत, आमची कंबर बाद झाले. मनात म्हणलं येते कशाला, वारीला येते कशाला, तरी पण आम्हाला या म्हणावं लागतं बरं का, लक्षात असतं. बरं मग काय करता? नाही महाराज म्हणले आम्ही एक सोबत, तुमच्या परवानगी असेल तर आम्ही एक वाहन आमच्या सोबत ठेवणार आहे. आम्ही बसत उठत पंढरपूरची वारी करू. करा. अहो याच वेळेला तुम्हाला यायची मनामध्ये उपरती झाली, याच्यापेक्षा अजून काय भाग्याचा दिवस असावा मला सांगा. हा बरं ठीक आहे, गाडी घेतो घ्या, चला म्हणलं. म्हणजे महाराज आपले नाशिककर महाराजांचे कधी न येणारी माणसं बरं का, वारीला कधी न येणाऱ्या माणसांची मी या वर्षाची घडलेली गोष्ट सांगतो. म्हणले महाराज आपल्या दिंडीचा आपल्या गाडीला बॅनर लावू की, म्हणजे त्याला काय, नाशिककर महाराजांची दिंडी जुनी आहे, सोलापुरातले मूळ स्थान आहे, आद्य प्रवर्तक आहेत नाशिककर महाराज. तुमचं एक बॅनर तुमच्या गाडीला लावणार. इतका आनंद झाला त्यांचा, इतका आनंद झाला.
वर्षभरामध्ये प्रपंचात असलेलं दुःख 10 दिवसात विसरून गेले. विठाल विठाल. या सगळ्या गोष्टी या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होण्याकरता आपल्याला काहीतरी एक महत्वाच्या व्यक्तीची गरज आहे. ती व्यक्ती म्हणजे श्री गुरु. कोण श्री गुरु म्हणा, कोण सद्गुरु म्हणा, कोण काय तुम्हाला जे गुरुला काय नावाने तुम्हाला संबोधता येईल ते संबोधा. पण कृष्ण वंदे जगद्गुरु लक्षात असू द्या. जशा प्रत्येक काळाला प्रत्येक युगाला येणाऱ्या प्रसंगाला देव जसे अवतार घेतात तसे संत सुद्धा या पृथ्वीवरती अवतार घेतात, साधू अवतार घेतात. कशा करता घेतात? तो काय असतं त्यांच्याजवळ? काय असतं त्यांच्याजवळ? त्यांच्याजवळ जे असतं ना ते आपल्याला कधी कळतच नाही. कळतच नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्राचा जर तुम्ही थोडासा जर आढावा जर घेतला, विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचा स्वार्थ स्वतःजवळ न ठेवता जनहितार्थ कार्य करणारे म्हणजे साधू संत. विठाल विठाल. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आपल्यासारखे दिसणारे परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांच्याजवळ प्रेम नव्हतं का हो स्वामींच्या जवळ? खरं सांगा, हात जोडून विनंती सगळ्याला. स्वामी समर्थांच्या जवळ आपल्यासारख्या पामर जीवा करता प्रेम नव्हतं का महाराज? तर प्रेम होतं, फक्त त्यांच्या त्या शब्दामध्ये जर ऐकलो ना तर वाटायचं की स्वामी काय बोलतात हो, काय बोलतात, आमच्या हिताचं बोलतात का आमच्या अहिताचं बोलतात? संत कधी अहित बोलत नसतात महाराज. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविली. सहज बोलणं असतं त्यांचं, पण ते कुणाचं असतं? आपल्याकरता हिताचं असतं. 2 शब्द त्यांचे असतील पण तेही आपल्या हिताचं म्हणजे या जन्माचं कल्याण करणारे असतात. विठोबा रखुमाई माऊली म्हणतात श्री गुरु सारिका पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करे. या जन्मामध्ये या मृत्यू लोकामध्ये या कलियुगामध्ये आपल्याला थोर साधूंचा आपल्याला सगळ्याला या मार्गस्थ करण्याकरता आपल्याला उपदेश करण्याकरता आपल्या समोर जन्माला आलेले महाराज. पण कळले का? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली. जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका प्रत्येक जाती धर्मामध्ये संतांनी जन्म घेतला महाराज. का? वारकरी संप्रदाय कुठल्या जातीचा नाही, एकच. हातामध्ये टाळ, मुखामध्ये नामस्मरण, गळ्यामध्ये तुळशीची माळ, रानात झेंडा घेऊन वारकरी करणारा कुठल्याही जातीचा आहे असं कुठंच जाताना विचारलं जात नाही. त्याला म्हणावा वारकरी संप्रदाय महाराज. संत नामदेव महाराज तर पंजाबामध्ये त्या काळामध्ये त्यांनी आपली ध्वजा वारकरी संप्रदायाची पताका घेऊन गेले. नवे नवे सगळ्या तिकडल्या त्या गुरु नानक महाराजांच्या त्यांच्या सोबत तिथं जाऊन त्यांनी त्यांच्यासारखे झाले महाराज. नामदेव महाराजांचं आयुष्य 84 वर्षाचं होतं बरं.
सगळ्या संतांमध्ये जास्त आयुष्यमान असलेले संत नामदेव महाराज. पण तिथं गेल्यानंतर सिंधी समाजातल्या लोकांना गुरु ग्रंथ गुरु नानकांच्या सोबतीनं त्यांनी परमार्थ तिथं वाढवला. नवे नवे गुरु ग्रंथ साहेबांचा जो मोठा ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथामध्ये आपल्या महाराष्ट्रातून गेलेले ज्या नामदेवांच्या हातून भगवंतांनी प्रसाद सेवन करावा, दूध प्राशन करावं, नवे नवे नैवेद्य सुद्धा जेवला देव पंढरीचा विठवा, बरोबर आहे. अशा नामदेव महाराजांना त्यांच्या तिथं गेल्यानंतर गुरु ग्रंथ साहेब जो त्यांचा जो ग्रंथ आहे ना मोठा, त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत महाराज, अभंग. आणि त्या अभंगाचे वाचन पारायणाच्या शेवटी वाचन झाल्याशिवाय त्यांच्या ग्रंथाची समाप्ती नाही महाराज. काय हो, आपण काय करतो या जन्मात सांगा बरं. नामदेव महाराजांचे अभंग वाचून झाल्यानंतरच त्यांच्या ग्रंथाची समाप्ती होते आणि नंतरच आरती केली जाते. एवढा मान सन्मान त्या समाजाने सुद्धा नामदेव महाराजांना त्या काळामध्ये प्राप्त करून दिलेला आहे. अशा या थोर संतांनी आपल्याला नवे नवे श्री गुरु आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि आज श्री स्वामी समर्थ महाराजांची 146वी पुण्यतिथी आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आलेल्याच्या नवे नवे येणाऱ्यांच्या अंतःकरणात काय चालले हे अंतर्मनाने ओळखणारे स्वामी होते बरं का, बरोबर आहे. स्वामी समर्थांच्या मंदिर अक्कलकोटला आज गर्दी व्हायचं कारण तुम्हाला काय आहे? आज नवीन आहे का स्वामी समर्थ? 146 वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा. पण टीव्हीच्या माध्यमातून ज्या वेळेला स्वामी समर्थांची सिरियल सुरू झाली ना, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा लोकांपर्यंत पोहोचायला लागला आणि लोकांची निष्ठा स्वामींवरची वाढू लागली. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा करून कोण करेल. भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे काय? इतरांचा लेखा करू नको. इतर म्हणजे कोण? आपण बरं का. आपण स्वतःला फार पुण्यवान समजायची गरज आहे का हो? काय करतच नाही ना आपण. काय म्हणून म्हणायचं आपल्याला स्वतःला? करण्याकरता आलेलो आहे, पण आपल्याला माया करू देत नाही. माया कुठं आहे? आपल्या घरात. कोण? तुम्हाला वाटलं माया नावाची कोण व्यक्ती आहे का? व्यक्ती नाही महाराज. माया जन्मापासून मरणापर्यंत देवाने आपल्या मागच लावून ठेवली. तिच्या बरोबरच तुला शेवट करायचा आहे. पण जन्म आणि मृत्यू या मधल्या दरम्यानमध्ये जे काही करायचं जे आहे ना, ते आपल्याला गुरु सांगतात. बाळा तू हे कर, बाळा तू ते कर. हे आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन या जन्मामध्ये लाभणं गरजेचं आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु जर तुझ्या पाठीशी आहेत तर राजयाची कांता, और राजाची राणी कुठं भीक मागायला जाईल का हो? राजयाची कांता काय भीक मागे. अशी परिस्थिती न ओढवण्याच्या परिस्थितीला श्री गुरूंचा आशीर्वाद कार्य अशा पद्धतीने करून दाखवत असतो. राजयाची कधी न घडणाऱ्या गोष्टी आहेत ती. कल्पतरू कधी दिसलाय का कुणाला? समुद्र मंथनामध्ये कल्पतरू निघाला ना, बरोबर आहे का नाही? कल्पतरू दळवती जो कोणी पैसला, काय म्हणे त्याला सांग तुझी. कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर आपण जी अंतःकरणात इच्छा उत्पन्न करू ती आपल्याला त्या ठिकाणाला जागेवर प्राप्त होते. असं एक दृष्टांत महाराजांनी आपल्याला, एक उदाहरण आपल्या समोर कल्पतरूचं दिलेलं आहे. श्री गुरु कोण आहेत आणि कसे आहेत, काय प्राप्त होतं. जन्माला आल्यानंतर काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. मधल्या काळातले आहे ते सगळं नाशिवंत आहे. कितीही तुम्ही कापून ठेवा, शेवटी ते संपणारच आहे महाराज. पण या जन्मामध्ये केलेलं कर्म हे आपल्या सोबत येणार आहे. कशाचं कर्म आहे? या कलियुगामध्ये आपल्याला नाम यज्ञ करायला सांगितलं. नाम यज्ञ करायला सांगितलंय. तुम्ही म्हणणार होम बिवम भटजी वगैरे खर्च लय असेल महाराज त्याला.
आता ते येते म्हटल्यानंतर खर्च आला की कुलकर्णी, बरोबर आहे का? ते सगळं बिटा बांधायचं, सगळं ते तिकडे 2 तिकडे 4 वरच्या बोलायचं करायचं, मग हो आपण आपल्याला बुद्धी दिलेली चांगली आहे, पण आपल्याला मार्गस्थ करणारे चांगले नाहीत माणसं. महाराज नाम जप यज्ञ म्हणजे काय? सर्वप्रथम मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. या कुलकर्णी घराण्यामध्ये हे कधी झालं असतं का? मला सांगा बरं. तिकडे बघा, माझ्याकडे नका भाऊ. स्वामींचं मंदिर झालं असतं का? एका व्यक्तीला स्वामींचा ध्यास लागला. ध्यास हा जीवाला पंढरीसी झाला, ध्यास हा जीवाला पंढरीसी झाला. वैकुंठीचा राणा डोळे भरून जाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू. पंढरीसी जाऊ, ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू, वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू. स्वामींचा त्यांना ध्यास झाला, साक्षात्कार सुद्धा झाला असावा महाराज. का? आपल्या स्वतःच्या शेताच्या जागेमध्ये स्वामींचं स्थान निर्माण करायचं नवे त्यांनी सुरुवात केलेली. छोट्याशा एका पत्र्याच्या शेड मध्ये स्वामींची मूर्ती त्यांनी आणून ठेवलेली त्या काळामध्ये. फार जुना काळ नाहीये, आत्ताची गोष्ट आहे, लक्षात असू द्या. एकनिष्ठता, त्यांच्या एकनिष्ठतेवर या पुढच्या पिढींना बुद्धी चांगली होत गेली महाराज. मुंबई पुण्याला आपल्या आपल्या व्यवसायाच्या कामाच्या निमित्ताने राहणारी ही कुलकर्णी फॅमिलीतली पुढची पिढी विचार केली की आपल्या वडिलांनी काकांनी हे केलं नाही, आपण त्याचं आता मंदिराचं स्वरूप उभं करू. अहो याला सुद्धा भाग्य लागतं महाराज. या जन्मातलं जर तुम्ही कर्म जर काय जर असेल तर म्हणाल तर हेच कर्म आहे. अजून एक गोष्ट सांगतो बरं का. म्हणले महाराज स्वामी समर्थाचं मंदिर आपण स्थापन केलं आहे. मनात म्हणलं आम्ही केलंय म्हणू नका. अहो आपल्याजवळ काय नाहीच आहे महाराज. करता करविता हा वेगळा धनी आहे, लक्षात घ्या. आपल्याला फक्त निमित्त केलेलं असतं. असलेलं धन कोणीतरी चोरून नेलं, झालं असतं का मंदिर? सांगा ना. मी कमवलेलं आहे सगळं, एका रात्रीच जातं निघून ते. सकाळी उठल्यावर अरे बापरे आमचं घर चोरून नेलं. अरे तू चोरासारखं बोलतो कशाला? लक्षात घ्या, आपल्याला जे करायचं जे आहे ते मनात चिंतन करा. आणि मनातली इच्छा कोण पूर्ण करतं? स्वामी पूर्ण करतात. आज या गोष्ट पूर्णत्वाला येऊन किती झाले? मला वाटतं डिसेंबर, मागचं डिसेंबर, आता परवाचं डिसेंबर, 1.5 वर्ष. या जागेमध्ये 1.5 वर्षापूर्वी काय होतं जर विचार जर केला तर आपल्याला आठवल का? आज एवढं स्वरूप आलेलं आहे. मला कुलकर्णी म्हणत होते विठ्ठलराव ज्ञानेश्वर सगळे आपल्याकडे तर लोकांची सगळं कमतरता आहे. अहो लोकांची कमतरता नाही, लोकांच्या मनातली कमतरता आहे. लक्षात घ्या, मनातली मन कमकुवत आहे. स्वामींच्या इथं येण्याला भाग्यवानच लागतो महाराज. विठाला विठाला अक्कलकोट सोलापूर, अक्कलकोट तुळजापूर, अक्कलकोट उमरगा, अक्कलकोट दुधनी, अक्कलकोटला आता उद्याच्याला आणि आज रात्रीला जाणार काय गाड्या कमी आहेत का? गाड्या
कंडक्टर, ड्रायव्हर, जीपवाले काय कमी आहेत का? अहो ती कसं करता जातात? ते स्वामींच्या दर्शनाला जात नाही महाराज. पोटाची कळगी भरण्याकरता जावं लागतं महाराज त्यांना. दिवसातून 4 एकवाटे पंढरपूरच्या वारीला, सोलापूर पंढरपूर जाणारे ड्रायव्हर कंडक्टरला वारकरी म्हणता येईल का? पंढरीचा वारकरी म्हणता येईल का? भगवंताचं नामस्मरण करणारा म्हणता येईल का? त्याला नाही म्हणता आलं तरी पण आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आलं लक्षात आलं का? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी. नीट ऐका बरं का. वाजत असे बोंब. बोंब कधी मारता तो? फाल्गुन महिन्यात होळीला. बरोबर. महाराज म्हणतात वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी. हरी हरी न म्हणता बरं का थोर झाली आहे. काय झाली? हरी हरी न म्हणता थोर झाली आणि कोणाची? त्याची. किंवा कितीतरी जणांची म्हणजे न म्हणणाऱ्यांची.
बरोबर आहे का? आता एवढं भजन केलं का आपण? सभा मंडपात बसलेले बाहेरच्यांना हात जोडून मगच बोलवलं बरं का, आत या म्हणून. ऐकत नाहीत माणसं. अहो आमच्या घरच्याच ऐकत नाही तर आमचं काय ऐकणार आहेत महाराज? किती जणांना हात जोडून सांगितलं सांगा बरं? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे आमचे महाराज कीर्तनात एक गोष्ट सांगायची बरं. काय सांगायचे? कीर्तनामध्ये बसलाय, ऐका बरं का नीट. हो बाहेरचे मंडळी ऐकत राहा इकडे. कीर्तनात बसलाय, दोन हातांनी टाळी आणि मुखानं जर नामस्मरण जर नाही केलं तर पुढील जन्म टाळ्या वाजवणाऱ्यांचा मिळतो महाराज. कळलं का नाही? कळलं का नाही? घरी गेल्यावर विचार करा. या जन्मामध्ये स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला कुंभारीतल्या आपल्या मंदिरात आपण बसलो, हाताने टाळी मुखाने नामस्मरण जर नाही केलं तर पुढील जन्म कशाचा मिळतो? तर टाळ्या वाजवणाऱ्यांचा मिळतो. आता तर कळलं का? तुमने कैसे पहचाना? काय करायचं? भजन करायचं का कसं? हो 2020 मॅच वाले बाहेर बसलेले जर आज तर या स्टेडियम मधनं आता मॅच संपायची वेळ आली तरी अजून बाहेरच आहेत लोक. या आत या हो, तुमची गरज आहे यायचं. सिनियर सिटीजन जरा गार वाऱ्याखाली बसले, झाडाखाली महाराज. कुलकर्णीने तिथं पाण्याचे गार सगळे जार भरून ठेवले तर तिथंच गार वारं खायला जारचं गार वारं महाराज. या आत्या हात जोडून विनंती, या 5 मिनिटात कीर्तन संपवायचं. या आरती करायची आपल्याला, या लवकर. पहिला मंडळ या हो सिनियर सिटीजन या की. आल्याने मी तुमचं पायाचं दर्शन घेतलं, या ना आतमध्ये. तुम्हाला तुमचं पाय या इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजूबाजूची भावे. श्री गुरूंना एकच हात जोडून नतमस्तक होऊन म्हणून दाखवा तुम्ही. आपल्याला या जन्मामध्ये नामस्मरणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारचं कुठलं कार्य माझ्या हातनं घडू नये का? चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविण. या प्रमाणाच्या प्रमाणे नामस्मरण आहे ना. आणि तुझं ध्यान करण्याकरता, तुला न्याहाळण्याकरता, तुला डोळ्यांनी पाहण्याकरता मला हे नेत्र भगवंतांनी दिलेले आहेत, हे कान दिलेले आहेत. या 2 हाताने जर मी भजन नाही केलं, नामस्मरण जर नाही केलं, टाळी. अजून एक सांगू का? मी सायन्सचा विद्यार्थी, चला तुमच्या सोबत आहे. सायन्सचा विद्यार्थी आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. दोन्ही गोष्टी आहेत का तुमच्या ओळखीच्या आहेत ना? सायन्सच्या हिशोबाने मी तुमच्याशी बोलतो. काय हो काय झालं? परवा तर छान होतं. काय सांगायचं महाराज, बीपी वाढलं, शुगर नाही. काय सांगायचं, दवाखान्यात ऍडमिट. अशा प्रकारची आपल्यावर परिस्थिती येण्याचं कारण जरा शोधावं माणसाने. शोधावं. काय शोधायचं? पुण्यतिथीचं सप्ताह चालू आहे, तिथे भजनाला, प्रवचनाला, कीर्तनाला येते जरा घरातलं तेवढं काम करून येते. ही पोटाला खात नाही आणि तिथं जाऊन भजन पण करत नाही. तुझं शुगर बीपी वाढणारच की ग बाई. शुगर बीपीचा जर आजार असेल तर माणसाने वेळच्या वेळेला औषध खावं लागतं. भूकेच्या वेळेला खायचं, त्याच्यानंतर आधी नंतर गोळी काळजी असेल ती घ्यायची. करायचं काय नाही. आणि काय झालं, अचानक दवाखान्यात ऍडमिट करायचं. येत नसती महाराज तशी वेळ. आपण काही करत नाही ना, त्यांचं करणं गरजेचं आहे ना. त्या ठिकाणी जाऊन करणं गरजेचं आहे. हे बघा, एखादा लोळा पांगळा असू द्या, काय तो घरात बसून देवाचं नामस्मरण केलं तरी तितकंच आहे, गुरूंचं स्मरण केलं तरी तितकंच आहे. पण चाले हे शरीर कोणाची असते. एकाने काय विचारलं माहितीये का? महाराज म्हणले चाले हे शरीर कोणाची असते, तुम्हाला माहितीये का? म्हणजे मी म्हटलं मला माहिती. मला माहितीये का? मला माहितीये म्हटलं. काय उत्तर आहे त्याचं? चाले हे शरीर कोणाची असते, या पायाच्या सत्तेवर आहे म्हणजे.
पायाची सत्ता, हे शरीर चालवायला रस्त्याने पायाची सत्ता आहे महाराज म्हणले. आता तुझ्या सोबतच पंढरीची वारी करतो म्हणलं पुढच्या वर्षी. काय काय लोक डोकं लावतील महाराज, काय सांगता येत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, या जन्मामध्ये नामस्मरण करण्याकरता, स्वामींची भक्ती करण्याकरता आपण जन्माला आलेलो आहे आणि ते करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं नामस्मरण बाहेर बसलेल्यांनी मगाशी केलं का नाही मला दिसत नाही बरं का. मला चष्मा घरी विसरलाय, चष्मा माझ्या घरी विसरलाय, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात बोलवलं, रागाला येऊ नका बरं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय स्वामी महिला मंडळाला कुणाला पाऊल खेळायचं का? चला उठा. कुलकर्णी फॅमिलीतले माणसं काय कमी झाले का? गाड्या यायला उशीर आहे?
काय कामात कुठं गुंतलेत काय कमी दिसायला लागले कमी दिसतंय काय तर बंगल्यात आहेत का तिथं सांगा तिथं विंचू आले म्हणून सांगा या म्हणून सगळ्यांना आतल्या खोलीमध्ये विंचू आले म्हणून इथं मठात या म्हणून तिथं घरात बसून नुसतं दूध पाजायचंच काम चालू आहे सगळ्यांना आलेलं काय घ्या चला फुगड्या खेळायचं आहे
चला
गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधळीलो गुरुकृपे राजयाची कांता नामे भेटवावे मनाची आरोग्य सिद्धी पावे. सगळ्यांना फुलं मिळाली का? फुलं सगळ्यांना मिळाली का? मिळाली? घ्या लवकर फुलं घ्या. संत महाराज की जय. अवधूत सुंदर श्री गुरुदेव अवधूत सुंदर श्री गुरुदेव अवधूत सुंदर श्री गुरुदेव स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय Hare
श्री स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी कुलकर्णी परिवारांच्या वतीनं कीर्तन सेवेचं नियोजन झालं आणि कीर्तनाकरता आलेल्या इकडे लक्ष द्या टाळकऱ्यांच्या करता
त्यांनी टॉवेल, टोपी, श्रीफळ अशा प्रकारचं त्यांचं प्रत्येकाचा ते वारकरी संप्रदाय पद्धतीप्रमाणे ते मान करणार आहेत. तरी जागेवरच टाळकऱ्यांनी उभा राहावं. ज्ञानदेव तुकाराम